हॅलो वडील. पडलात म्हणे तुम्ही. पायाला लागलं का? मला कसं कळलं ना? विजय भेटला खाली. हल्ली त्याला तुमच्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती असते. बसा बसा बसा. परत तुम्ही चालायला जाल, इकडे तिकडे पडाल आणि मग मला त्रास होईल. हवालदार साहेब, विजयला फोन केलात तुम्ही आणि बोलवून घेतलं. ते बोलतीये ना मी. तुम्ही विजयला बोलवून घेतलं की मला राग येतो, माझी चिडचिड होते आणि मग इथे तुमची पडझड वाढते. कोणी नाहीये तिकडे आणि मग तुम्ही इथे पडलात की घरी आईची रडारड, अंगारे धुपारे, घरात सतत एक सुतकी वातावरण. नाही चांगलं वाटत. आणि मग मला माझ्या धावपळीतनं इथे पळून यावं लागतं तुमच्यावर सतत लक्ष ठेवायला. बाबा ऐका, नका असं करू. लोकांना जगू द्या. लोक मरू देत, मला जगू द्या शांतपणे. तुम्हाला असं स्वतःवर संकट ओढवून घ्यायचंय, याचा आनंद होतोय का तुम्हाला? हा, हॉस्पिटल आवडायला लागलं का? घरी नाही जायचं लवकर? जायचंय ना? मग सांगा बरं, विजयला फोन करून का बोलवून घेतलं माझी चुगली करायला? नाही, मी ते बंद करा. विजयला फोन करून माझ्या चुगल्या करणं बंद करा हवालदार साहेब. पुन्हा जर तो या हॉस्पिटलमध्ये मला दिसला किंवा आलेला कळला तर तुम्ही आयुष्यभर या बेडवरून उठू शकणार नाही, याची सोय मी करेन. काय विश्वास बसत नाहीये? द ग्रेट गजेंद्र हवालदार पुराव्याशिवाय कशावरच विश्वास ठेवत नाही का? काय रे, काय काम होतंय का नुसतंच दात काढतोय? नाही, चाललंय. बघा, चुकून नादबीद लागायचं तुला. आपलाच ओपन मध्ये गेम होईल सगळा. नाही रे दादा, आज एका फटक्यात 15,000 रुपये हरलो. काय सांगतोस? हा, आणि जेवढे पैसे जिंकलो होतो ना ते संपत आले. काय रे सूर्या, तुला वाटलं होतं का आयुष्यात कधी असं वाक्य तू हसता हसता बोलशील, मी हरलो? नाही साहेब, एकदम वेळेत आला बघा. सूर्या हरायला लागला. आणि आता त्यांच्याकडनं कर्जासाठी फोन पण यायला सुरुवात होईल. आता आपला हनुमंत रावणाच्या लंकेत शिरला म्हणून सांगतो. चांगले. काय झालं साहेब? ओपन मध्ये गेम झालाय वाटतं तुमचा. गुप्ते अँड असोसिएट्स नावाची एक फर्म आहे, त्याची इंटरनेटवरून माहिती काढ जरा. गुप्ते अँड असोसिएट्स कोणाची कंपनी? माहित नाही, JB नगरला त्यांचं ऑफिस आहे. जरा माहिती काढ ना इंटरनेटवर. आपली सानिया चौगुल आहे ना, ती तिथे काम करते. अच्छा. सानिया म्हणजे आपली सानिया साहेब? अरे तू पण ओळखतो ना का सानियाला? काही इतक्यात काही कॉन्टॅक्ट झालाय का? नाही, तिची आई गेली तेव्हा मी आणि संध्या गेलो होतो, पण त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही साहेब. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काय प्रॉब्लेम नाही. तू एक काम कर, तू घरी जा. मला जरा याच्याशी बोलायचं. घरी जा. हो साहेब, काय प्रॉब्लेम झाला ते मला सांगा ना, मी करतो ना मदत. कोण आहे तू? येतो साहेब. ऐकत जा ना. बाहर नहीं आऊ. हाँ, वो अंदर आऊ. चुप. अगं बाहेर आलीस तर प्रॉब्लेम होईल ना.
बघ ना, मी तुझ्यासाठीच सांगते की नाही, थोडे दिवस काळजी घ्यायला हवी, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल. समजतंय का तुला? राहा बघू आत. हॅलो सानिया. हा बोल रे. या नलिनीबाईच्या घरात नक्की कोणतरी आहे. कशावरून? मी बाहेर उभं राहून तिचं बोलणं ऐकलं. अरे मग घरच्यांशी बोलत असेल ती. हे बोलतात माणसं घरातल्या लोकांशी, बरं असतं ते. नाही साहेब, हे वेगळं होतं. म्हणजे बाहेर येऊ नको, तुला बघितलं तर गडबड होईल वगैरे. हे आहे वेगळं आहे काहीतरी हे. साहेब, करून टाकू का? नाही नाही थांब, असं असं डायरेक्ट काम वगैरे नको. खात्री करून घे. घरात जाऊन बघ कोण आहे काय आहे, जरा अंदाज घे. आज जाऊ डायरेक्ट? पण साहेब, आज जाताना कारण काय काढू? अरे आत्ता जरा डोकं वापरून बोललास आणि आत्ता हे काय शोधून काहीतरी कारण. डिलिव्हरी बॉय, कुरिअर बॉय, चुकीचा कुरिअर, पत्ता चुकलाय, पाणी हवंय, एवढा उन्हाळा आहे, त्रास होतोय, काही कारण सांग. आणि घरात कोण आहे तेवढं बघ. होय साहेब. कळव मला. बाय. काय लेटर देऊ तुला? नाही करतो. हॅलो. हा हॅलो, गुप्ते अँड असोसिएट्सचे गुप्ते बोलताय का? हो बोलतोय. आपण कोण बोलताय? नमस्कार, मी सानिया चौगुलेच्या कॉलेजमधून बोलतोय. मला जरा थोडी चौकशी करायची होती. अहो पण आपलं काही नाव गाव आहे की नाही, आणि कसली चौकशी करायची आहे? हो काय नाही साहेब, कसं आहे की आमच्या कॉलेजमध्ये जी पोरं शिकतात ना, ती पोरं सुट्ट्यांमध्ये कुठे आणि काय काम करतात ना, त्याचे रिपोर्ट्स ठेवायला लागतात ना आम्हाला. त्यामुळे कळेल का की ती काय काय काम करते ते? इंटर्नशिप करते. इंटर्नशिप? आणि कोणाच्या रेफरन्सने आली ती तिथे? तुम्ही अजून तुमचं नाव गाव काही सांगितलं नाही आहे, मग तुम्हाला मी माहिती का द्यावी? हॅलो हॅलो. हा आत्ता ओपन मध्ये गेम होता होता राहिला साहेब, पण ती मुलगी त्या कंपनीतच काम करते हे कन्फर्म. आयुष्य एवढं सोपं नसतं संध्या. मला असं का वाटतंय की ही पोरगी अशा काहीतरी कुरापत्या करून ठेवते ना, ज्याचे परिणाम तिला झेपणार नाहीत. हाँ नमस्ते मॅम. नमस्ते. ओ गैस रीडिंग के लिए आया हूँ. अच्छा आइए. मैम वो पानी मिलेगा? हाँ सर. શું કરો છો તમે? कुछ नहीं मैम. वो मैम. क्या 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 काम है उधर? आप पक्का गैस रीडिंग के लिए आए हो? हाँ मैम. अपना नाम बताओ. कार्ड दो. मैम कार्ड दो जल्दी. मैम मेरी बात तो सुनो. इसका मतलब तुम गैस रीडिंग के लिए नहीं आए हो. मैं पुलिस को बुलाऊंगी. मैम मेरी बात सुनो. मैम सिक्योरिटी. मेरी बात. सिक्योरिटी. मैम सुनो. मैम 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 सुनिए. मैम मैम मैम
हॅलो. हॅलो सनिया, तुला वाटलं होतं तसंच झालं. काय? तू मला म्हणाली होतीस ना तुझ्याबद्दल चौकशी करायला फोन येईल, तसा आला होता. मग काय, मी त्यांना सांगितलं तू माझ्या कंपनीत काम करतेस म्हणून. थँक्यू सो मच काका. तुम्ही खूप मोठी मदत केली आहे मला, खरंच. मला कळेल का हे नक्की काय चाललंय? ॲक्च्युली काका मी एका कंपनीत अप्लाय केलं होतं. कुठली कंपनी? मेहता अँड कंपनी आहे ना तिथे. हां हां, तर मला ना त्यांचा जॉब कसाही करून हवाच होता आणि त्यांना एक्सपिरियन्स लोकांनाच हायर करत आहेत. सो मला थोडं खोटं बोलावं लागलं की मी तुमच्या इथे काम करते आणि एक्सपिरियन्स आहे म्हणून त्यांचा फोन आला असेल. हे एन्क्वायरीसाठी ते करतात तसं. ते मला असं का म्हणाले की तुझ्या कॉलेजमधनं बोलतोय म्हणून? नाही, ती जनरल प्रोसिजर आहे. म्हणजे खूप लोकांनी मला सांगितलं आहे ते असं करतात. सो डोंट वरी. नक्की? हो 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 हो, नक्की नक्की. बरं, काळजी घे. काही लागलं तर फोन कर. हो हो. आणि बाबांना सांग विचारलं म्हणून. सांगते काका. थँक्यू सो मच. हां बोल. माझ्या हातून इथं कांड झालंय साहेब. काय झालंय? माझ्या हातून त्या बाईचा. काय त्या बाईचा काय? कोणाचं काय? ती माऊस बहीण. माझ्या हातून तिचा खून झालाय साहेब. मी अकला घाण टाकून डुकरा पोचतोय मी. साला काय करतोस? कुठेस तू आता? इथेच आहे साहेब. अरे काय 13व्याचं जेवून निघणार आहेस का? मग बाहेर पडे तिथून. आणि कोणाच्या हाती लागलास आणि चुकून माझ्या नावाचं अक्षर जरी बोललास ना कोणासमोर, तो उभा चिरीन आणि मग जाळीनच झाल्या. आणि ताबडतोब इकडे इकडे तिकडे हिंडत बसू नको. माझ्या समोर आहे. आधी तुला बघतो आणि मग बघतो आता बाकी काय करायचं ते. युजलेस लेखाचे. साहेब, इथे येण्याआधी फोन करत जा. फोन करून येत जा म्हणून 1000 वेळा सांगितलंय. सांगितलेल्या गोष्टी कळत नाहीत का? फोन केला असता तर तुम्ही येऊ नको असं म्हणाला असता. आणि कायद्यांचा प्रतिनिधी म्हणून मला माझं काम चोख बजवावंच लागतं. आलो. सॉरी. म्हणजे काय होतं, हे कार्यकर्ते एक काम धड करत नाही. लहान सहान गोष्टींसाठी मला फोन करतात, त्यामुळे जरा चिडचिड झाली. तुम्ही कोणाशी बोलत होतात हे मी विचारलंच नाही साहेब. माझा काय संबंध? पाणी? हा नाही, बरोबर आहे. पाणी तर ठीक आहे. अजून काय घेणार? चहा, कॉफी? उत्तर हवी आहेत खरी. मी जे बोलीन ते खरंच बोलेन. पण कशाबद्दल? विक्रम हसबनीसच्या खुनाबद्दल. भोसले अहो, विक्रमनी आत्महत्या केली ना. कायद्याचा प्रतिनिधी आहे का नाही मी, त्यामुळे मला जास्त माहिती असणार ना. म्हणजे तुम्ही म्हण त्याचं आय शुअर? 500%, 1000%. विक्रम हसबनीसचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आमच्याकडे. त्यामध्ये अशी गोष्ट कळली आहे की विक्रम हसबनीसचा मृत्यू हा 9 तारखेला रात्री 12 ते 1च्या दरम्यान झालाय. आता गमतीशीर गोष्ट बघा साहेब, की जेव्हा आम्ही त्या रात्री त्याचं मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं ना, तेव्हा आम्हाला कळलं की रात्री 12:15 वाजेपर्यंत विक्रम हसबनीस तर इथे होता, या घरात. आता पण म्हणजे तुम्ही आता तुमच्या या बंगल्यामधल्या सगळ्या CCTVचं फुटेज मला देणार. हो सांगतो ना मी. कोणाला? सिक्युरिटी. कधी मिळेल? लगेच सांगतो. देतील. थँक्यू. सिक्युरिटी. सो वी आर प्लॅनिंग अ सर्वे. गंधाली. हां, गंधाली. मी विचारलं
माझी लिंक नाही तोडायची. मी काहीतरी विचार करतेय. सॉरी सॉरी. मी बोलत असताना परत मध्ये कट करायचं नाही. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. गॉट इट. हां, सो वी आर प्लॅनिंग अ सर्च. सॉरी सॉरी. ओके. हां, तर हे बघ, तुझ्या जनरेशनच्या रफली 50 मुलांचा आपल्याला एक डेटा हवा आहे. त्यांना काय प्रकारचे जॉब्स एक्सपेक्टेड असतात, काय सॅलरी हवी असते त्यांना. तू घे फोन, घे तो. सॉरी सॉरी, एक्सक्यूज मी. हॅलो. तुम्हाला सांगितलं ना तुमचे पैसे मिळतील म्हणून. का सारखं सारखं फोन करताय मला? तू जे काय बोलतेस ते ती नीट ऐकते ना, काळजी घे त्याची. हां हो हो. मग आता ती तुला विचारेल तुला पैशाची अडचण वगैरे आहे का, बघ. हां हो, तुमचे पैसे मिळतील. प्लीज मला सारखा फोन करू नका, कळलं ना? शाबास. ऑल द बेस्ट. कीप इट अप. हां. आय एम रिअली सॉरी मॅडम. पुढच्या वेळी ऑफिसमध्ये येताना तो रस्त्यावर हिरवा डबा असतो ना कचऱ्याचा, त्याच्यात फोन फेकून इथे यायचं. अरे चुकून एक बाई मरू कशी शकते तुझ्या हातून? चुकून. ती माझ्या अंगावर धावून आली साहेब. मग मी घाबरलो, पॅनिक झालो. मला फक्त तिला बाजूला करायचं होतं. अरे पण त्या नादात त्या बाईचा जीव गेलाय तुझ्या हातून. स्वतःला स्वतःच्या ताकदीचा थोडा तरी अंदाज असतो. तर हे सगळं प्रकरण जर माझ्या अंगाशी यायला लागलं तर मी काय करायचं? काय करायचं मी? नाही येणार साहेब. अरे तुला बरं माहिती रे कुठून येतो हा कॉन्फिडन्स? हा, सुप्रीम कोर्ट आहेस तू. हा, नाही येणार साहेब. अरे जंगलचा कायदा नाही चालत इथे. माणसांच्या प्रेतांचे वास यायला लागतात आणि ते वास काढत काढत पोलीस आपल्यापर्यंत येऊ शकतात. त्यात तो भोसले टपून बसलाय. हे दीड दमडीचा पोलीस ऑफिसर आणि कधी येऊन टपकतो, थोबाड वर करून उचकटून काही प्रश्न विचारतो. तो डोक्यावर बसायला बघतोच आहे. भोसले आला होता, काय विचारलं त्याने? सॉरी हा, तुला हे कळवायचंच राहिलं नाही मला. काय तू बिझी होतास ना बायांना मारण्यात, त्यामुळे राहिलं तुला कळवायचं. एक तर तिथे गुजरातमध्ये येवाना बोंबाबोंब सुरू झाली असेल. आधीच मी गाठलेले मुर्दे पुन्हा वर येऊन माझ्या भोवती फेर धरून नाचतायत की काय असं वाटायला लागलंय आता. मानगुटीवर बसतील कधी असं वाटायला लागलंय आता. त्यात तुम्ही घाण करा, शेण खात बसा. मीडिया तर टपलेच आहेत आणि भोसले वाटच बघतोय ठासायला कधी मिळेल. हे बघे किप्पी, चुकून जरी चुकून जरी तू केलेल्या या खुनाचं प्रकरण माझ्या अंगाशी यायला लागलं ना चुकून, तर मी तुला चुकून सुखाने जगू देणार नाही आणि चुकून सुखाने मरूही देणार नाही. कळलं का तुला? चुकून. आई कसला उकाडा आहे का? आई शपथ असं वाटतंय ना की ह्यावेळी जर वाळवण घातलं ना शर्मिलानी तर डायरेक्ट भाजलेले पापडच येतील दारात. तुला भूक लागलीये म्हणून अन्नाची उदाहरणं देतोयस ना? तू आवरून ये, मी जेवायला घेते. थांब. असं टिपिकल उन्हाळ्याचा वास येतोय ना? हा, मग उन्हाळा आहेच ना म्हणून. उन्हाळा नाहीये, आंब्याचा वास येतोय. आंब्याचा. हा, घरामध्ये आहे एक मांजर आहे. मांजर आतमध्ये बसून आंबे खाते. बाहेर आहे शर्मिला. काय आहे तुझं? तू काय तुझं? तू आंबे खातेस आतमध्ये. मला मेथीची भाजी दिली, मला आंबे खायला दिले नाही. कसं काय वाटत नाही? कशी आहेस तू? बोंबलून झालं असेल तर आता सांगू का मी काय का तुला? दिवसभर आरडाओरडा करत असतो, घरी आल्यावर अंगात ताकद कशी राहते तुझ्या? ताकदीचा मुद्दा नाहीये, अन्यायाविरुद्ध वाचा फोडलीच पाहिजे. घरात आंबे येतात, तिकडून देवरू करून आंबे पाठवले जातात. मला सांगत पण नाही तुम्ही कशी मारतात. तुम्ही कळतं का? नाटकं बंद कर, तिकडे जाऊन बघ जा. आतमध्ये खूप आहे.
अरे ओळख ना मी कोण ते. ए माठ्या ओळख ना कोण आहे. अरे कसं ओळखणार, बाईचे कपडे घातलेले, वाघाचा चेहरा, दाढी आली आहे बाजूने, कोण आहे?